दोस्तों 2014 साली केंद्रात आणि राज्यात जोरदार बहुमतानं भाजपाचं सरकार सत्तेवर आलं आणि तेव्हा भाजप सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष अतिशय धूमधडाक्यात साजरं करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणांचा सपाटाच लावला होता। त्यासाठी केंद्र सरकारनं 125 रुपयांचं खास नाणं चलनात आणलं। 1920 साली बाबासाहेबांनी लंडनमध्ये ज्या घरात वास्तव्य केलं होतं ते घर महाराष्ट्र शासनानं विकत घेतलं। तिथं आता परदेशातलं बाबासाहेबांचं स्मारक तयार झालेलं आहे। ही सगळी किचकट प्रोसेस पूर्ण करण्यात तत्कालीन IAS अधिकारी उज्ज्वल उके सरांनी प्रयत्नांची बरीच शर्त केली होती। लगोलग प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी इंदू मिल मधल्या स्मारकाचं भूमिपूजन केलं। लगेचच पुढच्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जपानला जाऊन कोयासन विद्यापीठात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करून ही गौरवाची आणि अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं होतं। डॉक्टर आंबेडकरांचा जवळून संबंध आलेल्या ठिकाणांना पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याच्या तब्बल 27 घोषणा त्याच वर्षात करण्यात आल्या होत्या। किती घोषणा? 27 घोषणा। आणि हे सगळं होत असताना दिल्लीत मात्र संविधान जाळण्याच्या घटना घडत होत्या। संविधान जाळणाऱ्यांच्या विरोधात जनक्षोभ उचलून देखील ना केंद्र सरकार ना राज्य सरकार कोणत्याच सरकारकडून कसलीच कारवाई करण्यात आली नव्हती। असा हा विरोधाभास बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्त अख्ख्या देशात पाहायला मिळत होता। डॉक्टर आंबेडकर आणि RSS यांचे आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विचार परस्पर विरोधी असताना या दोन्ही सरकारांना डॉक्टर आंबेडकरांचा इतका पुळका का बरं आला होता? हा प्रश्न मला सातत्याने पडतो आणि तुम्हालाही पडतच असेल की। आणि का म्हणून हा सातत्याने मुद्दा उचलून धरला जातो की बाबासाहेब संघ शाखेत गेले होते, बाबासाहेबांचे आणि संघाचे संबंध सलोख्याचे होते आणि त्यासारखे प्रश्न। मराठी परिघात या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती लोकसत्ता नावाच्या एका वृत्तपत्रात सागर शिंदे नामक पोरानं लिहिलेल्या लेखापासून। आधी ही चर्चा कुजबूज स्वरूपात होती, पण सरसंघ संपादक असलेल्या गिरीश कुबेरांनी तो मुद्दा लोकचर्चेतला महत्वाचा मुद्दा अगदी हेतू पुरस्सरपणे बनवला। आणि आता जेव्हा केव्हा आंबेडकरी चळवळीकडून संघाला आव्हान उभं राहतं तेव्हा तेव्हा तो लेख आणि त्यातील मजकूर संघाकडून मीडियात पसरवला जातो। म्हणून आपल्याला त्या दाव्याची पोलखोल करणं भाग आहे, मस्त आहे। आणि त्याची सुरुवात करूयात सागर शिंदे पासून। कोण आहे हा सागर शिंदे? तर सागर शिंदे हा RSSच्या विवेक विचार मंचाचा आणि लोकशाही जागर मंचाचा एक सदस्य आहे। हा तोच विवेक विचार मंच ज्याने कोरेगाव भीमा इथल्या हल्ल्यानंतर एक स्वयंघोषित फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन केली होती। यात स्वतः सागर शिंदे होता, स्वयंघोषित कॅप्टन स्मिता गायकवाड होती, दत्ता शिर्के आणि संघाच्याच मातंग क्रांती सेनेचे सुभाष खिल्लारे सारखी संघाचीच लोक सदस्य म्हणून होते। आणि अपेक्षेप्रमाणे यांनी मुख्य सूत्रधार असलेल्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना क्लीन चिट बहाल केली आणि प्रकाश आंबेडकरांनी माओइस्ट लोकांपासून दूर राहावं, त्यांना मदत करू नये असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला होता। आणि ही ती पहिलीच वेळ होती बरं का जेव्हा अर्बन माओइस्ट आणि अर्बन नक्षलवादी या दोन टर्म खूप जोरदारपणे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आल्या होत्या। माजी खासदार असलेल्या प्रदीप रावतनं हा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, ज्यात हिंसाचार आणि हल्ला यासाठी थेटपणे फक्त पोलिसांना दोष देण्यात आला होता। पण त्यावेळीही पोलीस तत्कालीन गृहमंत्री असलेल्या फडणवीसांच्याच ताब्यात होते हे सोयीस्कररित्या लपवण्यात आले आणि विसरून टाकण्यात आले होते। सागर शिंदेच्या त्या लेखात 2 जानेवारी 1940 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी कराड इथल्या संघाच्या शाखेला भेट दिली आणि त्या प्रसंगी केलेल्या भाषणात काही बाबतीत मतभेद असले तरी मी संघाकडे आपलेपणाने पाहतो असे प्रतिपादन केल्याचा दावा केलाय। आणि या संबंधीचा पुरावा म्हणून केसरी या टिळकांच्या वृत्तपत्रात दिनांक 9 जानेवारी 1940 रोजी IQ माहितीवर आधारित बातमीचा उल्लेख केलेला आहे बरं का, IQ माहितीवर आधारित। यामुळे याच ठिकाणी संघाने नुकतीच बंधुता परिषद देखील आयोजित केली होती। बाबासाहेब आंबेडकर जेव्हापासून सामाजिक आणि राजकीय जीवनात संपूर्णपणे सक्रिय झाले ना तेव्हापासून ते त्यांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या, त्यांनी जे काही कार्य केलं, ज्यांना भेटी दिल्या, भाषणे केली, यांचे साऱ्याच्या सारे रेकॉर्ड उपलब्ध आहेत। भाषणे खंड आपण जर चाळून पाहिली ना तरी हे लगेच आपल्या लक्षात येईल। तरी आपण उपलब्ध कागदपत्रे आणि प्रकाशित साहित्याचा आधार घेऊन आपण तपासूनच पाहूयात। 31 डिसेंबर 1939 रोजी बाबासाहेब कोल्हापूर संस्थानात आयोजित दलित प्रजा परिषदेला उपस्थित होते। तिथं त्यांनी शाहू छत्रपतींनी ब्राह्मण्याचा किल्ला ढासळून टाकला हे त्यांचं गाजलेलं भाषण दिलं। या भाषणाच्या कार्यक्रमानंतर ते लगेचच कोल्हापूरवरून साताऱ्याच्या दिशेने निघाले। प्रवासात त्यांनी वाटेत येणाऱ्या नेरे गावातल्या लोकांचा सत्कार स्वीकारला। तिथंही त्यांनी एक छोटं भाषण केलं आणि पुढे साताऱ्यासाठी जायला निघाले। आता येऊयात आपण 2 जानेवारीच्या दिवसावर।
2 जानेवारी 1940 रोजी संध्याकाळी 4 वाजता कराड म्युन्सिपाल्टीने बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्याचा कार्यक्रम ठरवला होता. या समारंभाला हजर राहायला बाबासाहेब दुपारी 3 वाजता साताऱ्याहून निघाले खरे, पण साताऱ्याहून 13 मैलाच्या अंतरावर असताना वाटेतच त्यांची मोटार नादुरुस्त होऊन बंद पडली. मग मुंबईतले परळचे तंबाखूचे व्यापारी लक्ष्मण शेटे यांनी त्यांच्या खासगी मोटारीतून बाबासाहेबांना कराडला जाण्यासाठी ते घेऊन निघाले. पण कराडमध्ये पोहोचायच्या आधीच या मोटारीला अपघात झाला. स्वतः बाबासाहेब यातून मरता मरता वाचले, पण त्यांच्या हातापायाला आणि डोक्याला जबर मुका मार लागला होता. या अपघातानंतर त्यांना सातारच्या बॅरिस्टर करंदीकरांनी सरकारी दवाखान्यात नेऊन मलमपट्टी केली होती. दवाखान्यात विश्रांती घेऊन बाबासाहेब मानपत्र स्वीकारायला हॉलवर गेले, पण 4 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला अपघात झाल्यामुळे बाबासाहेब 6 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तिथला कार्यक्रम आणि भाषण उरकून बाबासाहेब कराडच्या मारवाड्यातील समारंभास उपस्थित राहिले, कारण तिथं दुपारी 4 वाजल्यापासून लोक त्यांची वाट पाहत होते. येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रतिनिधीला निवडून द्या असं आवाहन करून बाबासाहेब परत सातारला त्यांच्या निवासस्थानी गेले. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या 2 जानेवारी 1940 या दिवसाची इतिश्री झालेली आपल्याला दिसते. त्या दिवशी कराड म्युन्सिपाल्टी हॉल आणि स्थानिक महारवाडा या व्यतिरिक्त बाबासाहेब दुसरीकडे कुठेही धावती भेट द्यायला गेल्याचं दिसत नाही. इतक्या मोठ्या अपघातातून बचावल्यानंतर जीवघेणा मुकामार सहन करूनही ते मानपत्र आणि स्थानिक महारवाडा येथील कार्यक्रम अशा 2च पूर्वनियोजित ठिकाणी जाऊन आले. जखमी स्थितीत आरामाची गरज असताना बाबासाहेब उगेच कुठेही जाऊन ज्यांचा जातीयंत आणि जातीय भेदभाव विरोध यावर अजिबात विश्वास नाही अशा कुठल्याही संघटनेचं कौतुक करतील यावर माझा तरी विश्वास नाही. तुम्ही तुमच्या तर्काने पहा. या खोट्या अफवांवर विश्वास किती ठेवायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. हे सर्व तपशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आहेत, तुम्ही ते तपासून घेऊ शकता. ही झाली लोकसत्ताची हरामखोरी, पण अशीच हरामखोरी याआधी अरुण आनंद नावाच्या एका मूर्ख इस्मानं 2020 सालापासून चालू ठेवलेली आहे. तिच्याकडेही आपण जरा लक्ष दिलं पाहिजे. या संबंधीचा प्रतिवाद इंडी जर्नलने केलेला आहे आणि त्यांच्या सौजन्याने मी इथं तो सादर करतोय. संपूर्ण लेख तुम्हाला वेबसाईटवर वाचता येईल आणि त्याची लिंक इथे मी डिस्क्रिप्शनवर देखील देतोय. अरुण आनंद यांनी आपल्या संघीपणाला जागत असा दावा केला होता की 1939 मध्ये आंबेडकरांनी संघाच्या कॅम्पला भेट दिली. कॅम्पात 525 पैकी 125 स्वयंसेवक हे अस्पृश्य जातींमधील होते. त्यांच्यामध्ये अस्पृश्यता पाळली जात नव्हती. ते एकत्र राहत होते आणि एकत्र जेवत होते. या गोष्टीनं डॉक्टर आंबेडकर खूप प्रभावित झाले. 2017 मध्ये RSSचे विचारक राकेश सिन्हा यांनी विल अय्यर अँड द काँग्रेस कम क्लीन ऑन आंबेडकर या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यामध्ये 1938 साली आंबेडकरांनी पुण्यात RSSच्या कॅम्पला भेट दिली होती असं स्पष्टपणे म्हटलंय. बघा तुम्हीच, अरुण आनंद आणि राकेश सिन्हा यांचं वर्ष तरी जुळतंय का? एक म्हणतो 1938, एक म्हणतो 1939. तसंच दोघांच्याही माहितीचा आधार काय आहे ते देखील ते सांगत नाहीयेत. RSSच्या पिवळ्या पुस्तकांमध्ये असले अनेक उल्लेख आढळतात, पण त्यांना काहीच ऐतिहासिक महत्व नाही, कारण ती इतिहासाची मोडतोड आणि सांस्कृतिक राजकारणाची जोडाजोड करण्याची त्यांची प्रक्रिया आहे. 1939च्या काळात असल्या भेटींची कुठलीच नोंद आंबेडकरांच्या वृत्तपत्रांमध्ये देखील नाहीये आणि आंबेडकरांच्या समग्र साहित्यामध्येही नाहीये. ना ती चांगदेव खैरमोडेंच्या ना BC कांबळेंच्या चरित्र ग्रंथात असा कुठेही कसलाही उल्लेख आलेला नाहीये. मग मला सांगा, आंबेडकर जर RSS कॅम्पला भेटून प्रभावित झाले हे म्हणणं आता आपण खरं मानायचं तरी कसं? बाबासाहेब हे डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत एकदम काटेकोर होते. त्यांची सर्व वृत्तपत्रे जर आपण चाळली तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांच्या मीटिंग्स, त्यांनी घेतलेल्या भेटींची वर्णनं, त्यांच्या भाषणांची वृत्तांकनं, त्यांच्या मीटिंग मधल्या मिनिट्स हे सातत्याने छापून येत होते. त्यांचं डॉक्युमेंटेशन होत होतं. अरुण आनंद सांगतात त्या भेटीविषयी आंबेडकरांच्या वृत्तपत्रात तर कुठेच छापून आलेलं नाहीये आणि बाबासाहेबांनीही ना कधी तसं कुठे लिहून ठेवलंय, ना कधी त्याचा उल्लेख केलाय, ना कोणी त्याबद्दल काही मेन्शन केलेलं आहे. बरं, हे तर झालं आपल्या बाजूचं. आपण संघाच्या बाजूचं पण जरा पाहूयात की. परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार पत्ररूप व्यक्तिदर्शन, पत्ररूप श्री गुरुजी आणि समग्र गुरुजी खंड 8 पत्रसंवाद नावाचं पुस्तक आपण पाहूया. या पत्रसंग्रहात 1939च्या जवळपास एकही पत्र आंबेडकरांना उद्देशून लिहिलेलं नाहीये. तसंच कुठल्याही पत्रांमध्ये आंबेडकरांविषयी ना चर्चा आहे ना पुसटचा उल्लेख. दोन्हींच्या पत्रांमध्ये खूप वेगवेगळ्या बाबींची चर्चा झालेली दिसते. झालेल्या कॅम्पांची माहिती तसेच येऊ घातलेल्या कॅम्पांची माहिती हेडगेवार आणि गोळवलकरांच्या पत्रांमधून आपल्याला मिळत राहते. त्यामुळेच प्रश्न असा उत्पन्न होतो की 1939 साली आंबेडकरांनी RSS कॅम्पला भेट दिली होती, तर मग त्याची अस्सल आणि विश्वसनीय माहिती आता का उपलब्ध होत नाहीये बरं? आता यांच्याकडे पहा. हे आहेत शंकर रामचंद्र दाते. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी चळवळीचा इतिहास लिहिण्याचे महत्वाचं काम केलेलं आहे. त्यांच्या महाराष्ट्रातील हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास या ग्रंथात आंबेडकरांच्या RSS कॅम्प भेटीविषयी काहीच लिहिलेलं नाही.
1939 मध्ये हेडगेवार जिवंत असल्यामुळे ते हिंदू महासभेचे नेते होते. त्यामुळे दातेंनी त्यांच्या पुस्तकात RSS, हेडगेवार आणि त्यांची कार्यपद्धती याविषयी भरभरून लिहिलेलं आहे. पण त्या सर्व लिखाणात आंबेडकर आणि RSS असा उल्लेख कुठेच नाहीये बरं का. महाराष्ट्र हिंदू महासभेचं केंद्र हे पुणे शहर होतं. तसंच शंकर दाते हे महाराष्ट्र हिंदू महासभेचे महत्वाचे नेते सुद्धा होते. 525 पैकी 125 अस्पृश्य असलेला RSSचा कॅम्प झाला आणि त्यात आंबेडकर उपस्थित होते. एवढंच नाही तर त्यामुळे आंबेडकर प्रभावित झाले असं म्हटलं जात आहे. तर मग या घटनेविषयी दातेंनी त्यांच्या पुस्तकात नक्कीच लिहिलं असतं असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटायला पाहिजे की नाही. कारण हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास लिहिताना त्यांनी हिंदू चळवळीतील वैगण्याविषयी भरपूर लिहिलेलं आहे बरं का. ही झाली दातेंची गोष्ट. आता एक नजर यांच्याकडेही टाका. हे आहेत सावरकर प्रेमी कृष्णराव गांगुर्डे. सावरकरांच्या प्रेरणेतून ते हिंदू महासभेत दाखल झाले. गांगुर्डे हे स्वतः अस्पृश्य. त्यांचा काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभाग देखील होता. विश्वास गांगुर्डे यांनी कृष्णराव गांगुर्डेंची चरित्रात्मक कादंबरी लिहिलेली आहे आणि सदरील पुस्तक ऐतिहासिक दृष्ट्या खरंच खूप महत्वाचं आहे. कारण कृष्णराव गांगुर्डे हे आंबेडकरांच्या धर्मांतर विरोधी भूमिका घेणारे हिंदुत्ववादी महार गृहस्थ होते बरं का. हिंदुत्ववादी महार गृहस्थ. पुढील काळात ते हिंदू महासभेचे उपाध्यक्षही झाले. 1939 साली पुण्यात हिंदू युवक परिषदेचे अधिवेशन भरले होते. त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर हेडगेवार यांची निवड झाली होती. या अधिवेशनात हजारो तरुण जमलेले. त्यात कृष्णरावही सामील झाले होते. तसेच याच काळात कृष्णराव गांगुर्डे RSS मध्ये जाऊ लागले असाही उल्लेख कृष्णराव गांगुर्डेंच्या त्या कादंबरीत आहे. पण कुठेही 1939 मध्ये RSSच्या कॅम्पात बाबासाहेब आले होते आणि त्या कॅम्पात 525 पैकी 125 अस्पृश्य होते आणि RSSचं काम पाहून बाबासाहेब प्रभावित झाले होते असं कुठं काहीही लिहिलेलं नाही. कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. या सगळ्या गोष्टींच्या आधारे फक्त एवढंच म्हणावंसं वाटतंय की तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सदरील भेटीचा कुठेही उल्लेख नाही. नाहीतर RSSने आपल्या राजकीय प्रचारासाठी अशी अनैतिहासिक कल्पना जन्माला घातली आहे असंच म्हणावं लागेल. आणि ही कल्पना इथं महाराष्ट्रात गिरीश कुबेरांनी वाढवली हेही आपल्याला म्हणता येईल.